आजचं इंडिया विक्स जर आपण चेक केलं तर 13.33 असं स्टार्टिंगला होतं ज्यावेळेस मार्केट ओपन झालं त्यावेळेस. आज निफ्टीमध्ये कशी मुवमेंट होती? कालच्या एक्स्ट्रीम फॉलनंतर आज थोडंसं मार्केट अपसाईडला मूव्ह केलेलं आहे. आज थोडंसं अपसाईडला मूव्ह केलेलं आहे. स्टार्टिंगची ही अपसाईडची मुवमेंट होती. त्याच्यानंतर इथे थोडासा पॉज घेऊन मार्केटने अपसाईडला परत एकदा ब्रेकआउट दिला, पण तो फेक ब्रेकआउट होता आणि मार्केट परत खाली आले. त्याच्यानंतर बराच वेळ रेंजमध्ये ट्रेड करत होते. 15 मिनिटवर आपण चेक केलं तर आपल्याला व्यवस्थित दिसते की रेंजमध्ये ट्रेड करत होते. तसंच इथे ट्रेंड लाईनसुद्धा इथे एक ट्रँगल टाईप पॅटर्नसुद्धा बनलेला होता. अपसाईडला एका रेंजला येऊन सारखं मार्केट त्या रेंजपासून खाली येत होते. तर अपसाईडची 2480च्या आसपास जाऊन पुन्हा मार्केट तिथून रिव्हर्स मारत होतं. तर या प्रकारे ट्रँगल टाईप पॅटर्नमध्ये आज ट्रेड करत होता आणि 5 मिनिटवर जर आपण बघितलं तर या पॅटर्नचा इथे ब्रेकडाऊन करून इथे रिट्रेसमेंटसुद्धा दिलेली आहे. तर ब्रेकडाऊन करून इथे रिट्रेसमेंटसुद्धा दिलेली आहे आणि रिट्रेसमेंटनंतर हा बिग फॉल परत एकदा झालेला आहे. तर 930पर्यंत हा फॉल झालेला आहे आणि आजचा जो डेलो होता तो तिथपर्यंत हा फॉल झालेला आहे. त्याच्यानंतर इथे मार्केटने परत एकदा अपवर्ड मुवमेंट चालू केलेली आहे. 1 मिनिटवर जर 1 आवरवर जर आपण याला चेक केलं तर पिक्चर काहीसं असं दिसतंय. तर इथे एक रेड कॅन्डल, ही कालची रेड कॅन्डल होती मोठी आणि त्याच्यानंतर इथे डोजी कॅन्डल बनलेली आहे. तर आजचं मार्केट कुठे मूव्ह होणार हे डोजी कॅन्डलवरच डिपेंड होतं. डोजी कॅन्डलचा जो हाय आणि लो आहे त्याला ज्या साईडला मार्केट ब्रेक करेल तिकडे मार्केट आज मूव्ह होणार असं. तर आज हे अपवर्डला मूव्ह केलेलं आहे आणि अपवर्ड रेंज 24,080पर्यंत त्याने रेंज कन्फर्म केलेली आहे. त्याच्यानंतर इथे बराच वेळ दिसते आपल्याला की बराच वेळ इथे मध्ये बराच वेळ टाईमपास केलेला आहे. त्याच्यानंतर इथे ब्रेकडाऊन दिलेला आहे. इंडिया विक्स खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. इंडिया विक्स इम्पॉर्टंट रोल प्ले करते मार्केटमध्ये. जेव्हा इंडिया विक्स 12च्या खाली असेल त्यावेळेस मार्केटमध्ये मुवमेंट खूप स्लो असते. व्हॉलॅटिलिटी कमी असते. त्याच्यामध्ये प्रीमियम्सची कॉस्ट कमी असते, पण ते मूव्ह होण्याचे चान्सेस कमी असतात. त्याच्यानंतर 12च्या अबव म्हणजे 12च्या अराउंड असलं तरीसुद्धा व्हॉलॅटिलिटी लो असते. तर आज 13.33 इंडिया विक्स होतं जेव्हा मार्केट ओपन झालं त्यावेळेस आणि आजची व्हॉलॅटिलिटी एकदम मस्त होती आणि प्रीमियममध्ये सुद्धा एकदम छान मुवमेंट होती. ज्यावेळेस पण मार्केट आपण ट्रेड करणार त्यावेळेस इंडिया विक्सकडे आपलं लक्ष असलंच पाहिजे जर आपण एक ऑप्शन बायर असेल.